मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण फिट या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि सरावासाठी काही वाक्य बघणार आहोत। हे एक अनियमित क्रियापद आहे। नियमित आणि अनियमित क्रियापदाबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ते बघू शकता। ओके, चला मग अर्थ बघूया। सुरुवातीला जे टू फिट असे दिले आहे त्याला क्रियापदाचा इन्फिनिटिव्ह असे म्हणतात। फिट म्हणजे अगदी बरोबर होणे किंवा जुळवणे। दुसरा बघा, यंत्र वगैरे असतं ते नीट बसवणे। तिसरा, घट्ट बसणे किंवा बसवणे। असे विविध प्रकारे या क्रियापदाचा अर्थ घेतला जातो। संदर्भानुसार आपल्याला तो अर्थ घ्यावा लागतो। ओके, आणि त्याची तिन्ही रूपे बघा, फिट 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 हे एक अनियमित क्रियापद आहे। त्याची तिन्ही रूपे समान असतात। तुम्हाला ते पाठच करून ठेवायचे आहेत। कसं लक्षात ठेवणार? टू फिट म्हणजे अगदी बरोबर होणे, फिट फिट फिट। ओके, मूळ क्रियापद, त्याचा एखादा अर्थ आणि 3 रूपे असे लाईनीत पाठ करून ठेवायचे। ओके, आणि येथे तुम्हाला क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाखाली ईडी लावलेलं दिसतंय बघा। याचा अर्थ या क्रियापदाचा नियमित क्रियापदाप्रमाणे ईडी लागून सुद्धा दुसरे आणि तिसरे रूप तयार होतात। हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। आता आपण काही वाक्य बघूया। पहिलं वाक्य बघा, द ड्रेस फिट्स हर परफेक्टली। तो ड्रेस तिला अगदी छान बसतो। दुसरा वाक्य, द पार्ट्स फिट टुगेदर इझिली। भाग सहज जुळतात। तिसरा वाक्य, द टेक्निशियन फिटेड द न्यू मशीन। तंत्रज्ञाने नवीन मशीन बसवले। चौथा बघा, द लीड फिट्स टाईटली। झाकण घट्ट बसते। अशा प्रकारे हे वाक्य आपण बघितले। तुम्ही सुद्धा काही नवीन वाक्य स्वतःचे बनवायचा प्रयत्न करा आणि दिलेली वाक्ये जी आहेत ते मोठ्याने वाचा। ओके, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि अनियमित क्रियापदांचा PDF डाउनलोड करून ते नक्कीच पाठ करा। तुम्हाला इंग्रजी सुधारण्यात त्याची मदत होईलच। चला मग अभ्यास करा। थँक्यू।